नेक्स्ट प्लीज. पण नाही होणार काही भांडण बिंडण. उलट अहिल्या मॅडमना तुझा अभिमानच वाटेल, कारण तुझ्यामुळे ते लोगोचे डोळे सापडतील. किर्लोस्कर कंपनीचं नुकसान होण्यापासून वाचेल. पारुबाळा, हे कधीच विसरू नकोस की तू त्या घरची सून आहेस आणि त्या घराला वाचवणं तुझं कर्तव्य आहे. बस, याच्यापेक्षा जास्त मी काही बोलणार नाही. आत्या, मला आदित्य सरांना हे कधी बी कळू द्यायचं नाही की त्या लोगोवरची मुलगी मीच आहे. त्या मला असं वाटतंय की आदित्य सर जर का त्या मुलीला भेटलेच नाहीत तर कदाचित त्या आनंदानं जगू शकतात. पण जर का त्यांना कळलं की ते डोळे माझेच आहेत तर त्यांचा आनंद बी शिल्लक नाही राहणार. पारुबाळा, असं काहीच होणार नाही. आणि तिथं जाऊन तुला तुझा चेहरा नाही दाखवायचा, फक्त तुझे डोळे दाखवायचे. काय? आदित्य बाबा सकाळी सांगत होते, कॉन्टेस्टसाठी येणाऱ्या मुली त्यांचा चेहरा झाकून येतील. पारुबाळा, फक्त डोळेच उघडे असणार आहेत. आत्या, मला कळलंय. मला कळलंय मला काय करायचं आहे ते. Next contestant number is 12. Please stage वर या. मॅम, आता शेवटची मुलगी राहिली आहे. कंटेस्टंट नंबर 13, प्लीज कम ऑन द स्टेज. साजू मॉम, मला खूप मज्जा आली हा संपूर्ण प्रोग्राम बघताना. मग अहिल्या,
फायनली तू हरलीस आणि मी जिंकले. तू तुझ्या कंपनीवरचा लोगो म्हणून जे डोळे क्लेम करतेस ते कोणाचे आहेत हेच तुला माहित नाही. म्हणजे तू विदाऊट परमिशन कोणाचे तरी डोळे तुझ्या लोगोवर वापरत होतीस. आता तो लोगो तुझ्या हातून जाणार. बिचारी. मग बघ, त्यानंतर मी मार्केटमध्ये तुझ्या कंपनीची कशी हालत करते ते. दिशा, तुम्हाला माहितीये, मला तर ना गॅरंटी होती की मी जिंकणार आहे आणि तुम्ही हारणार आहात. पण तरी म्हणलं थोडीशी मज्जा घेऊया, एन्जॉय करूया. पण यार, तुम्हालाच सगळ्यांना घाई झाली होती हरण्याची. हे काय आहे, इतक्यात संपवलं पण प्रोग्राम. शी बाबा. एनिवे, अहिल्या, आता सेलिब्रेशन तर झालं पाहिजे. एक मिनिट, प्रोग्राम अजून संपलेला नाहीये मॅम. नुकतीच एक फ्रेश एंट्री आपल्या प्रोग्राम मध्ये झाली आहे. मॅम, त्या मुलीला बोलता येत नाहीये, पण तिचा दावा आहे की त्या लोगोवरचे डोळे हे तिचेच आहेत. एक्सक्यूज मी, प्रोग्राम तर फिनिश झाला ना, मग ही कुठली आता नवीन एंट्री आहे? इव्हेंट आमचा आहे. कंटेस्टंट नंबर 14. ही मूर्ख मुलगी कोण आहे? आणि जर पारू असेल तर ती इथे कशी आली? अहिल्या मॅम, कॉंग्रॅच्युलेशन्स. फायनली तुम्हाला तुमची लोगोवाली मुलगी सापडलीच. प्लीज मॅम, तुम्ही स्टेजवर यायचंय. कोण आहेस तू बाळा? आम्ही गेले कित्येक दिवस तुझा शोध घेतोय. मॅम, ती बोलू नाही शकत. सॉरी, काही हरकत नाही. पण तू आम्हाला सापडलीस हेच आमच्यासाठी खूप मोठं आहे अगं. मॅम, अजून एक, तिने एक डिक्लेरेशन दिलंय की या डोळ्यांचे सर्व अधिकार तिने विना अटी आपल्याला वापरण्यास परवानगी दिली आहे. आणि ही फाईल.
बघितलंस दिशा, तू आमचं कितीही वाईट चिंतलंस तरी जोपर्यंत देव आमच्या सोबत आहे तोपर्यंत तू आमचं काहीही वाकडं करू शकत नाहीस. त्यामुळे तुझा लोगोवरचा दावा आम्ही खोडून काढलाय. ताबडतोब इथून चालती हो. तुला माहिती नाहीये की तू किर्लोस्कर कुटुंबावर आज किती मोठे उपकार केलेस. थँक्यू सो मच. तुझा स्कार्फ काढशील का? अहिल्या मॅम, तिने कॉन्ट्रॅक्ट साईन करताना एक अट घातली होती की ती तिचा चेहरा दाखवणार नाही. का? हे बघा, मी खूप आम्ही सगळ्यांनी खूप वाट बघितली आहे तुमचा चेहरा बघण्यासाठी. मला खूप उत्सुकता आहे. प्लीज एकदा तुमचा चेहरा बघायचा आहे. रिक्वेस्ट आहे, प्लीज. आदित्य, असू दे. तिची काहीतरी अडचण असेल. तू जी कोणी आहेस, किर्लोस्कर कुटुंब तुला कायम लक्षात ठेवेल. एक्सक्यूज मी मॅम, प्लीज थांबा. सॉरी. थँक्यू. तुम्ही आमच्या कंपनीला वाचवलं. खरंच थँक्यू सो मच. पण त्या व्यतिरिक्त मला तुमच्याशी जरा पर्सनल बोलायचं होतं. कसं बोलू मला कळत नाही. म्हणजे थोडं विचित्र वाटू शकतं. यू नो मॅम, तो लोगो जेव्हापासून आलाय तेव्हापासून या डोळ्यांसोबत मी खूप बोलतोय. असं वाटतं की ते डोळे न सांगता सुद्धा माझ्या मनातलं खूप काही असं जाणून घेतात. मी खूप बोलतो त्या डोळ्यांसोबत. माझ्या सगळ्या मनातल्या गोष्टी मी शेअर करतो. प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, पण मला या डोळ्यांच्या मागचा चेहरा बघायची खूप इच्छा आहे. आय नो, मला माहिती आहे तुम्ही त्यासाठी कॉन्ट्रॅक्टमध्ये नकार दिलाय आणि मला कुठली जबरदस्ती करायची नाही. मी हात जोडून तुम्हाला रिक्वेस्ट करतो, यानंतर मला काहीच नको आहे. मी तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही. पण एकदा माझ्या समाधानासाठी मला तुमचा चेहरा बघायचा आहे. प्लीज एकदा.
हे तुझ्या गळ्यात जे काही आहे ते आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र आहे ना, त्याच्या नावाने बांधतेस ना तू. मला एवढंच समजतंय आता की तुला बहिणींच्यात आणि आदित्यच्यात भांडणं लावायचेत का? मायलेकरांमध्ये भांडणं लावायचेत तुला? आणि बहिणींना ज्या क्षणाला कळेल की हे डोळे तुझे आहेत, इतक्या चिडतील ना बहिणी आदित्यवर, आयुष्यभर त्याचं तोंड सुद्धा बघणार नाहीत. जा जाऊन सांग, लाव भांडणं दोघांच्यात. नो आय एम सॉरी. मला माहिती आहे तुमची काहीतरी अडचण असू शकते आणि मला तुम्हाला फोर्सही करायचं आहे. तुम्ही प्लीज जाऊ शकता. ऑल्सो भविष्यात कुठल्याही गोष्टीची जर तुम्हाला गरज असेल किंवा काही अडचण असेल तर एकदा या आदित्य किर्लोस्करला हाक मारा. मी मित्र म्हणून तुमच्या समोर हजर असेल. माहित नाही पारू तिथे वेळेवर पोचली की नाही. तिकडे काय झालं असेल. बिचाऱ्या पोरीच्या मनाची खूप घालमेल होत होती. तिथे तिला कोणी बघितलं तर नसेल ना. पारू, पारू, पारू कुठे? पारू, पारू. इथे भुकेनी माझा जीव चाललाय आणि तुम्हाला नोकरांना एक साधी ओ देता येत नाही का मला? कुठे आहे ती कामचुकार? सावित्री, पारू कुठे आहे? बंगल्यात आहे की बंगल्याच्या बाहेर गेलीये? तू तोंड उघड. आणि हे काय? तू अजून डाळ नीट करतेस म्हणजे स्वयंपाक सुद्धा झालेले नाहीये का? अगं कुठे आहे पारू मला सांग. काय गे? कुठे होतीस तू? कुठे होतीस? नको नको, तू टेन्शन घेऊ नको. आता मला काय सांगायचं, दामिनी मॅडमना काय उत्तर द्यायचं, कारण ऑलरेडी मला सगळं समजलंय. मला सावित्रीने सांगितलं. का गेली होतीस तिकडे? बहिणींना सांगू? कोणी सांगितलेलं तुला जायला? बोल बोल ना. ते पारू बाळा, अगं सांग की तू घराकडे गेली होतीस आणि वाळवण काढायला गेली होतीस. सांग. काय? ही वाळवण काढायला गेली होती? वय दामिनी मॅडम, एवढं कडाक्याचं ऊन पडलं आहे, म्हणलं वाळवण काढून घेऊया. ना तसं बी गरीब माणसं आहोत आम्ही, काय करणार. असंच काय बाय करत राहतो. बघितलं, माणसं कशी सुतासारखी सरळ होतात माझ्या समोर. माझा रुबाबच आहे तेवढा. कशी खरं खरं बोलली. आता माझ्या बघा. हो, तुझ्या घरी गेली होतीस वाळवण काढायला. ठीक आहे. पण काय ग, तुला पगार कोण देतं आणि कुठल्या कामाचा देतं? तू इथला पगार घेतेस आणि तुझ्या घरची कामं करतेस. सांगू मी वहिनींना आता? नाही, चुकलं मॅडम. मला तो स्केच बघितल्यानंतर असं वाटलं होतं ते डोळे पारूचेच आहेत. पण बरं झालं, ती मुलगी दुसरीच निघाली. चल, आत्ताच्या आत्ता ना 5 मिनिट देते मी. 5 मिनिट. 5 मिनिटात सगळा स्वयंपाक रेडी पाहिजे. निघ. तू पण जा. बरोबर. मला सांग ना, काय काय झालं तिकडे?